नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनालायझरचं ॲप डाउनलोड करा. एक विनंती करायला हा विशेष व्हिडिओ सगळ्याच व्हिडिओत मी जोडतोय. विनंती ही आहे की अॅनालायझरचं मोबाईल ॲप्लिकेशन आलेलं आहे, त्याला आपण डाउनलोड करून घ्यावं. ते प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे आणि स्कॅनर सुद्धा दिलेला आहे. तुम्ही दोन्ही ठिकाणाहून त्या मोबाईल ॲप्लिकेशनला घेऊ शकता. जेवढे लोक अधिक घ्याल तेवढा अॅनालायझरला आपल्या विस्तारासाठी उपयोग होईल. मुल्ला नसरुद्दीनची एक गोष्ट आहे आणि आम्ही ती वारंवार सांगतो आणि आश्चर्य म्हणजे इतक्या वेगवेगळ्या घटनांना आणि प्रसंगांना ताजे जे आहेत त्याला ती जुनी गोष्ट नेमकी परफेक्ट जशाला तशी लागू पडते. ती गोष्ट अशी अगदी थोडक्यात सांगतो. मुल्ला नसरुद्दीन आपल्या अंगणामध्ये काहीतरी शोधत होता. जाणाऱ्या एकाने विचारलं, काय शोधताय? त्यामुळे अंगठी. हाही शोधायला लागला. दुसरा आला, काय शोधताय? अंगठी. दुसरा, तिसरा, चौथा माणूस जरा चतरा होता. त्यानं सगळ्यात पहिल्यांदा बाकीच्यांनी विचारला नाही असा प्रश्न विचारला की अंगठी हरवली कुठे? मग मुल्ला म्हणलं की ती जंगलात हरवली. मग इथं का शोधायला लागलं? हे सोपं आहे म्हणे, घराच्या जवळ जागा आहे, मस्त प्रकाश आहे, चांगलं आपण जेवण खाण करून निवांत शोधत बसता येतं. थकलं की परत घरी जाऊन झोपता येते. जमीन चांगली इथं शोधली पाहिजे. दिल्लीच्या आम आदमी पक्षाच्या पराभवाचं विश्लेषण करणारे हे असे आपल्या अंगणामध्ये अंगठी शोधायला लागलेत की जी हरवली आहे जंगलात. 4 दिवस झाले मी आवर्जून ही विश्लेषणं पाहतो आहे. विशेषतः सोशल मीडियातल्या काही पोस्ट आहेत आणि 3 मोठे लेख पाहिले आणि हे आवर्जून त्यांचे बघितले की जे डाव्या पक्षांचे पुरोगाम्यांचे समर्थक हे लिब्रांडू किंवा भाजप विरोधक आहेत त्यांचे लेख मी आवर्जून बघतो आहे. मला अपेक्षा होती की किमान एकानं तरी वस्तुनिष्ठ पद्धतीने याचं विश्लेषण करावं. म्हणजे ह्यांना ती जंगलामध्ये हरवलेली अंगठी शोधायची नाहीये, कारण की ती गैरसोयीची आहे. सर्वसामान्य लोकांमध्ये पोहोचणे आणि आपला पक्ष आपली संघटना उभी करणे हे जे आव्हान 2014 पासून 10 वर्ष उलटलेत, 11 वर्ष उलटून गेले. आजही विरोधी पक्ष हे आव्हान पेलायला तयार नाही. वारंवार मोदीवरती टीका करणे, भाजप अमित शहा संघावरती टीका करणं फार सोपी गोष्ट आहे, त्याच्यात काही लागत नाही फारस. पण प्रत्यक्ष जेव्हा तुम्ही जमिनीवर उतरता तेव्हा तुमची ही जी अंगठी हरवलेली आहे जंगलामध्ये, तुमचं संघटन कुठल्याच पातळीवरती उभं नाहीये. जसं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याची आता शताब्दी साजरी होती, याला पर्याय म्हणून राष्ट्र सेवा दल असो, काँग्रेस सेवा दल, ते तर आहे हेच कोणाला माहिती नाही. आम्ही कितीतरी वेळा याचा उल्लेख केला आणि काही जण आवर्जून खाली कॉमेंट करून विचारतात ही काय गोष्ट आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते असणाऱ्यांनी सुद्धा मला विचारलं की काँग्रेस सेवा दल नावाची काय गोष्ट आहे, यांना माहितीच नाही. कम्युनिस्टांच्या संघटना होत्या जे त्यांचं बलस्थान आहे, आजही थोडीफार त्यांची दुगदुगी शिल्लक आहे ते त्यांच्या या संघटनांमधून आहे, राजकीय दृष्ट्या काहीच नसताना सुद्धा. आणि नेमकं आत्ताचं जे सगळं भाजपच्या विरोधातलं राजकारण म्हणतो मी, डावं पुरोगामी नाव जाऊ द्या, ते ह्या गोष्टीकडे लक्षच द्यायला तयार नाहीत. आणि त्याचे परिणाम ते काय सांगतात, मी फक्त तुम्हाला एक उदाहरण थोडंसं विश्लेषण करून सांगतो, सगळं घेणं शक्य नाही म्हणून. भाजपच्या ह्या विजयाचं विश्लेषण करत असताना एकाधिकार कशी येईल आणि भाजप म्हणजे लोकशाहीच्या आडून हुकुमशाही कशी येऊ पाहत आहे हा मुख्य आरोप आहे. कशामुळे आरोप आहे की प्रत्येक राज्य जर असं भाजप जिंकत राहिला तर विरोधी पक्ष शिल्लक राहणारच नाही, तर विरोधी पक्ष शिल्लक नाही तर लोकशाहीच नाही. हे यांचं नेहमीप्रमाणे गोष्ट आहे. 2024च्या निवडणुकीच्या अशी बॉम्ब केली होती, मोठ्या संख्येनं विरोधी पक्ष निवडून आला. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येनं विरोधक बसलेले संसदेमध्ये आणि तरीही गोंधळ घालणे, क्वालिटेटिव्ह म्हणजे दर्जाच्या पातळीवरती काहीच काम होत नाहीये. म्हणून मी तुम्हाला जुनं उदाहरण सांगतो. आता यांचं काय म्हणणं आहे, आता दिल्ली जिंकल्याच्या नंतर भाजप असं एका पाठोपाठ एक राज्य जिंकत जाईल, आम्ही काय करायचं. 1952ला पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली, 57ला दुसरी झाली, 62ला तिसरी झाली, 67ला चौथी झाली, 71ला 5वी झाली. 1, 2, 3, 4, 5 सलग 5 निवडणुका संसदेमध्ये एकही विरोधी पक्ष असा नव्हता की ज्याचे किमान 40-50 खासदार निवडून आले. अधिकृतरित्या विरोधी पक्ष नेतेपद मिळण्यासाठी एकूण संख्येच्या 10% इतकी संख्या तुमची असावी लागते. 543 आधी मला वाटतं संख्या कमी होती, आपण सरासरी 500 समजूया. म्हणजे 50 खासदार जर निवडून आले तर तुमचा विरोधी पक्ष नेता होतो आणि तो निवडून नाही आला म्हणून 2014 आणि 2019 मध्ये विरोधकांना विरोधी पक्ष नेतेपद मिळालं नाही म्हणून लोकशाही कशी बुडाली म्हणून छाती पिटत होते. आता तरी काँग्रेसला 99 जागा मिळाल्या.
मग सलग पहिल्या 5 निवडणुका, आधी नेहरू आणि नंतर इंदिरा गांधीचा आणीबाणीचा कालखंड मी घेत नाहीये. या सगळ्या पहिल्या 5 निवडणुकांमध्ये भारतामध्ये लोकशाही मेली, हुकुमशाही आली असं कोणीतरी म्हणलेलं आहे का चुकून तरी तुमच्या वाचनात? मग आता हे का रडायला लागलेत? जेव्हा काँग्रेसची अशाच पद्धतीची एकाधिकारशाही जेव्हा होती, अशाच पद्धतीनं नेहरू सारखा सत्ताकांक्षी, हे माझं नाही, डॉक्टर राम मनोहर लोहियांचं वाक्य आहे, जवाहर हा सत्ताकांक्षी आहे, त्याच्या नेतृत्वाखाली आपला म्हणजे समाजवादी विचार टिकू शकणार नाही, म्हणून समाजवादी गट जो होता काँग्रेसमधला, गांधींच्या हत्येनंतर तो बाहेर पडला आणि त्यांनी स्वतंत्र पक्ष म्हणून स्थापना झाली. 1948 ची गोष्ट आहे. जे ह्यांचे पूर्वज आहेत, ह्या सगळ्या आताच्या लिब्रांडूंच्या सगळ्या शाळेचे, महाविद्यालयाचे, काय विद्यापीठाचे कुलगुरू शोभावेत असे राम मनोहर लोहिया 1948ला जवाहरलाल नेहरूंच्या सत्ताकांक्षेवरती, सत्तांधतेवरती आरोप करून बाहेर पडले काँग्रेस पक्षातून. समाजवादी गट जो होता, काँग्रेस अंतर्गत समाजवादी पक्ष होता, तो बाहेर का पडला? तर जवाहर हा सत्ताकांक्षी आहे, तो समाजवादी विचारांना न्याय देऊ शकणार नाही. हा राम मनोहर लोहियाचा समाजवादी पक्ष काँग्रेसमधून बाहेर पडून स्वतंत्रपणे स्थापन करतानाचं वाक्य, वक्तव्य, मांडणी आहे तेव्हाची. हे कोणीही आता जे काँग्रेसची बाजू घ्यायला लागलेत, आता जे आम आदमी पक्षाचं कौतुक करायला, आता जे डाव्या स्वतःला म्हणून घेतात, पुरोगामी म्हणून घेतात, मोदी अमित शहा यांची हुकुमशाही येऊ लागलेली असं म्हणतात, ते हे सांगत नाहीत की तुम्ही ही येऊ लागलेली आहे कल्पना करतात, तेव्हा प्रत्यक्ष तुमच्याच म्हणण्याप्रमाणे सलग 5 निवडणुका देशामध्ये हुकुमशाही होती का? लोकशाहीच्या मार्गानं, लोकशाहीच्या ह्याच्या खाली आडून भारतामध्ये हुकुमशाही तेव्हा आली होती का? याचं उत्तर द्या. हे सांगायला तयार नाही. दुसरी गोष्ट, अतिशय साधा मुद्दा आहे. तुम्ही जेव्हा लोकांना असं म्हणता की मी साधं राहणार आहे, तुम्ही जेव्हा त्या पद्धतीनं असं सगळं लाविश आणि सरकारी तोऱ्यामध्ये राहता, तुम्ही जेव्हा असं लोकांना म्हणता की मी गाडी वापरणार नाही, वॅगनार मध्ये फिरणार आहे, तुम्ही गाड्यांच्या ताफ्यामध्ये फिरता, तुम्ही स्वतः म्हणलेले असं की मी सिक्युरिटी घेणार नाही म्हणून, आणि तुम्ही एवढ्या मोठ्या प्रचंड सिक्युरिटीमध्ये फिरता. तुम्ही असं म्हणलेलं होतात की 2 BHK जागेमध्ये मी राहील, सरकारी निवासस्थानाची गरज नाही, तुम्ही शीश महाल एवढा मोठा बांधून ठेवता. हे तुमची पाप तुम्हाला भोवलेली आहेत. आम्ही आधी उल्लेख केला, परत उल्लेख करतो, आपलीच प्रतिमा होते, आपलीच वैरी. लोक म्हटलेले नाहीयेत हे. विरोधी पक्ष काय म्हणणं वेगळी गोष्ट, भाजप काय आरोप करतो वेगळी गोष्ट. तुम्ही स्वतः जे काही कबूल केलेले, नुसता आरोप झाला तरी तुमचा मंत्री, आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी राजीनामा दिले, तुमचे वाक्य, आणि तुम्ही तुरुंगात गेले तरी राजीनामा दिलेला नाहीये. गंगा सारखी यमुना सुद्धा पवित्र नदी आहे, लोकांची आस्था आहे तिथे, आणि तुम्ही असं म्हणालेलं होतात की ही जर यमुना शुद्ध झाली नाही, प्रदूषण तिथं सगळं हटलं नाही, तर मला निवडून देऊ नका. हे तुमचं वाक्य आहे. लोक काय म्हणतील हा मुद्दा नाही, विरोधी पक्ष काय म्हणतील हा मुद्दा नाही. तुम्ही स्वतः असं वागलेले, तर तुम्ही आता अडचण इथे आहे. हे जे विश्लेषण करताना चुकायला लागलेत कुठं, या गोष्टीकडे ते बोट दाखवत नाहीयेत. तुम्ही जे बोललेले होते, तुमची जी कथनी आणि करणी, बोया पेड बबूल का आम कहा से होय, असं जे कबीराने म्हणले तसं झालं. हे म्हणताना तुम्ही आंब्याच्या गोष्टी केल्या होत्या, पण तुम्ही बी मात्र बाभुळच पेरलेलं, त्याला बाभळीचं झाड उगवणार त्याच्यातून. हेच विश्लेषण हे कोणीही लिब्रांडू पत्रकार, विचारवंत करायला तयार नाही. म्हणून आम्ही ते शीर्षक दिलं होतं की जखम मांडीला आहे आणि मलम शेंडीला तुम्ही लावता आहात, आणखी तुम्हाला ती अंगठी तुमच्या सोयीप्रमाणे शोधायची कुठे? तुमच्या अंगणामध्ये, जी प्रत्यक्ष जनचळवळीमध्ये, आणि म्हणजे हा चळवळीतून तयार झालेला पक्ष आहे. आम आदमी पक्षाची बाजू घेणारे आणि त्याच्यासाठी काँग्रेसला शिवाय देणारे, म्हणजे ही तर फार मोठी गजब गोष्ट झालेली आता. तर ह्याचं उत्तर देत नाहीत की आम आदमी पक्षानं स्वतःहून स्वतःची प्रतिमा खराब करून घेतलेली आहे, आणि तुम्ही अजूनही काँग्रेसला आरोप करायला लागला. तुम्ही भाजप तर प्रश्नच नाही, विरोधकच आहे तुमच्या, पण इंडिया आघाडी पण इतक्या पराभवातून शहाणपण येऊन सुद्धा आपचे समर्थक काँग्रेसला आणि काँग्रेसचे समर्थक आपला शिवाय देण्यापेक्षा काही करायला तयार नाहीत. ही किती आश्चर्याची गोष्ट आहे. या निकालावरची ही उसंतवाणी. इंडी आघाडीत चाले वादावादी, नेतृत्वाची गादी कुणाकडे?
दिल्ली पराभव फोडावे खापर कुणाच्या माथ्यावर कळेना, कुण्या माथ्यावर कळेना. आपल्या मार्गात काँग्रेसही धोंड वाजविती तोंड इंडीवाले. काँग्रेसमुळेच जागा गेल्या 13 केजरूचा तोरा उतरला. हक्काच्या मतांची झाली फाटाफूट आता प्रश्न कुट भविष्याचा. भाजपा विरोधी राजकारणाचा पाया नकाराचा खचलेला. कांत राजकीय पर्याय तो हवा वेगळा आणि नवा सांप्रतला, वेगळा आणि नवा सांप्रतला. जर एक वेगळा राजकीय पर्याय तुम्हाला उभा करायचा असेल तर स्वतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं 1925 त्यांची स्थापना आहे. जनसंघ जेव्हा स्थापन केला तेव्हा त्याची वाढ बिकट होती. इतक्या वर्षाच्या नंतर जनता पक्षाचा प्रयोग फसला. तिच्यातूनही खचून न जाता 1980ला भारतीय जनता पक्ष या नवीन नावा घेऊन, नवीन चिन्ह घेऊन, जुनं सगळं सोडून देऊन परत एकदा झालेली चूक दुरुस्त करण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पक्ष, पूर्वाश्रमीचा जनसंघ, चिवटपणे त्यांनी प्रयत्न केले. 1980ची स्थापना आहे तेव्हा कुठं 2014ला स्वतःच्या जीवावरती संसदेमध्ये बहुमत मिळवता आलं. किती मोठा कालखंड आहे. भाजपला सत्ता नसताना सुद्धा न कधी भाजपचे आमदार फुटले, न कधी त्यांच्या संस्थांची कामं थकली. चिवटपणे त्याही काळामध्ये, म्हणजे मी जुनं तर जाऊच द्या, 1980च्या भाजपच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत या सगळ्या 44-45 वर्षाच्या कालखंडामध्ये भारतीय जनता पक्ष म्हणजे आधीचा जनसंघ, म्हणजे त्यांची मूळ मातृसंस्था म्हणजे संघ, त्यांच्या संस्था याच्यामध्ये कुठेही काही कमी आली नाही, कुठल्या संस्था बंद झाल्या नाहीत, हे काम चालू राहिलं. तो सगळा पाया आहे. महाराष्ट्र, हरियाणा आणि आता दिल्ली तिन्ही निवडणुकांमध्ये संघाची आणि त्या संस्थात्मक पातळीवरची जी सगळी यंत्रणा आहे तिनं जीव तोडून काम केलं. मतदारांना प्रत्यक्ष घरातून ओढून मतदान केंद्रावरती आणलं. अजून एक पुन्हा तुम्हाला मी पुढची सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो शेवटी. जर एकदा का ह्यांचा मतांचा टक्का 50च्या पुढे गेला, 51 झाला, मागच्या व्हिडिओत आम्ही तो उल्लेख केला होता, मग विरोधकांनी एकी केली काय आणि वेगळे लढले काय, काहीच फरक पडत नाही. आज नेहमी असं होतं की 40, 42, 43% सत्ताधारी अडकून बसतो आणि त्याच्यामुळे आज तागायत कुठल्याही भारतातल्या पंतप्रधानाला 51% मतं मिळून सत्ता प्राप्त करता आलेली नाही. त्या दृष्टीने भाजपची वाटचाल चालू आहे. काही मतदारसंघामध्ये त्यांना स्वच्छपणे 50%च्या पुढे मतं पडलेली आहेत. अशा ठिकाणी विरोधक वेगळे लढले काय आणि एकत्र लढले काय, काहीच फरक पडत नाही. हे समजून न घेता अजूनही यांची आपसातली भांडणं संपेनात. आपसात आपण स्वतः काय बोललो, लोकांमध्ये आपली प्रतिमा काय गेलेली तेही समजायला तयार नाही. म्हणून म्हणलं की अंगठी हरवलेली जंगलात, जनसमस्येच्या, जनचळवळीच्या जंगलात तुमची राजकीय अंगठी हरवलेली आहे आणि तुम्हाला जर ती अंगणात शोधायची असेल तर ती कधीच सापडू शकत नाही. तुमच्या सोयीनं शनिवार, रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार आपण सभा घेऊत अशा पद्धतीनं निर्भय बनवून आंदोलनं उभं राहत नाहीत. त्याच्यासाठी झोकून द्यावं लागतं. ती तयारी नसेल तर राजकीय यश मिळण्याची शक्यता नाही. पण आरोप मात्र लोकांवरती करून मोकळे. भाजप कसा काय म्हणता येईल त्याला, लोकशाहीच्या आडून हुकुमशाही आणू पाहतो आहे. परत तेच जखम मांडीला आहे आणि मलम तुम्ही शेंडीला लावताय. इथेच थांबूया. धन्यवाद.